नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. महायुती सरकारला सर्वात मोठा धक्का. शिंदे फडणवीसांची उडाली झोप. बच्चू कडूंचा सर्वात मोठा निर्णय. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू महायुती सरकारमध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे. अनेक वेळा जाहीरपणे बच्चू कडू यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र आता बच्चू कडू ॲक्शन मोडवरती आले असून बच्चू कडू यांनी सरकारच्या विरोधात मोर्चा काढत शिंदे फडणवीसांना घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आला आहे. हे सर्व सुरू असताना आज अचानकपणे सकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसोबत बच्चू कडू यांनी पुण्यामध्ये भेट घेऊन चर्चा केली. तब्बल 2 तास शरद पवारांसोबत झालेल्या या बैठकीमध्ये बच्चू कडू यांनी सांगितल्यानुसार विविध मुद्द्यावर चर्चा झाली. त्यामुळे आता बच्चू कडू महाविकास आघाडीकडे जाणार असं बोललं जात आहे. यामध्येच महत्त्वाची बाब म्हणजे या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी बच्चू कडू यांच्यावरती स्तुतीसुमनं उधळत बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे, त्यामुळे बच्चू कडू यांनी आमच्यासोबत यावं अशी खुली ऑफर दिली आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलत असताना राजकारणात कधीही काही होऊ शकतं. आम्हाला केवळ आणि केवळ आमच्या दिव्यांगाचे प्रश्न मार्गी लावायचे आहे. त्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत. राजकारणात कधीही काही होऊ शकतं असं म्हणत बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीसोबत जाणार का या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता बच्चू कडू शरद पवारांसोबत जाणार यावरती शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. मात्र बच्चू कडू यांच्या निर्णयामुळे शिंदे फडणवीस सरकारची निश्चितपणे झोप उडाली असल्याचं बोललं जात आहे. कारण बच्चू कडू जेव्हापासून शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं तेव्हापासून सरकारसोबत आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे सातत्याने बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र तरी देखील सरकारनं त्यांना हवा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत जाणार असं बोललं जात आहे.